हाय गाईज. तर लग्नाच्या वेळीमध्ये काही चित्रविचित्र प्रकार घडताना दिसत आहेत. कधी कधी हसायलाही येतं आणि कधी कधी सिंधूकडे बघून दुःखही वाटतं. कारण विनूला ताप आलेला असतो. सिंधू देखील त्याची काळजी घेत असते, परंतु रुक्मिणीला त्यावर विश्वास नसतो. तिला वाटतं की सिंधूने चुकीचं काहीतरी औषध दिलेलं असेल. आता डॉक्टर असताना ती चुकीचं औषध कसं काय देऊ शकते. तरीही रुक्मिणी तिच्यावर संशय घेते आणि मधुराणी त्याला मिठी मारण्यासाठी हात पुढे करते, परंतु सिंधूला विनू हा मिठी मारायला जातो. तिचा हात बाजूला करून विनू सिंधूला मिठी मारतो आणि त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित होतात आणि त्याला बघत बसतात. त्यानंतर इकडे सगळेजण असं सोनं घेण्याची तयारी करत असतात. म्हणजे दिवाळीनिमित्त प्रत्येकाला रुक्मिणी हे काहीतरी गिफ्ट म्हणून सोन्याचं काहीतरी दागिना करत असते. त्यात ती विनूलाही करत असते आणि प्रत्येकजणच आपल्या चॉईसप्रमाणे बघत असतात. त्यामुळे सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात आणि ज्वेलर्सवाला देखील काहीसे सॅम्पल घेऊन आलेला असतो. तर रुक्मिणी प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडलं आहे ते चेक करत असते. तोपर्यंत तिथे येऊन सिंधू उभा राहते आणि सिंधू म्हणते की माझी आता परिस्थिती नाही आहे, परंतु सावीला काहीतरी दागिना केलाच पाहिजे आणि त्यासाठी ती विचार करत असते. आणि एवढा विचार करून ती नंतर तिला जिथं काम मिळालेलं आहे त्यांच्याकडे जाते, पण तिच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं आणि सिंधू तशीच उभारून उदास चेहऱ्याने बाहेर निघून जाते. तर इकडे पहा, इकडे आल्यानंतर सिंधू तिला जे काम मिळालेलं आहे तिथे बोलत असते. त्या जे कोण हेड असतात त्यांच्याशी बोलत असते. तर तेही म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे. तर सिंधू म्हणते की दिवाळी आलेली आहे, आत्ता माझा पेमेंटही नाही आहे, तर तुम्ही आता एक काम करा की तुम्ही मला आत्ता एक्स्ट्रा पेमेंट द्या आणि माझ्या पेमेंटमधून पगार झाल्यानंतर कट करून घ्या. आणि हे सगळं बोलणं रुक्मिणी ऐकत असते. त्यानंतर इकडे विनू आणि सावी दोघेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्या तिथं राघव येतो आणि विनूला म्हणतो की हे बघ मी काय आणलेलं आहे. तर विनू खुश होतो, सावी देखील खुश होते. तर राघव म्हणतो याच्यात मी फटाके आणलेले आहेत. तर विनू म्हणतो की बाबा उद्या आपण सगळे मिळून फोडूयात. तर राघव देखील हो म्हणतो आणि सावी म्हणते की पोलीस अंकल जर मी सुद्धा फोडले तर चालतील का. तर राघव देखील खुश होऊन म्हणतो हो सावी आपण सगळे मिळूनच फोडणार. त्यावर रुक्मिणी म्हणते की मला चालणार नाही, कारण सावी जी आहे ती आपल्या कुटुंबातील भाग नाही. तर रुक्मिणीचं हे बोलणं तिला कितपत शोभतं आणि त्यावर रत्नाकर देखील म्हणतो की अगं वहिनी तू कधी लहान मुलांच्या बाबतीत असा विचार करायला लागलीस. तर ती म्हणते की तुलाही माहिती आहे चांगलंच की याआधी मी असा विचार कधीच करत नव्हते, परंतु ही सिंधू सावंतची मुलगी आहे आणि मला असं करणं भाग आहे, त्यामुळे खान तशी माती असं तिला म्हणते. तेवढ्या तिथे सिंधू येते आणि सिंधू सांगते की दिवाळी आहे म्हणून तिलाही तो मोह झालेला असेल, त्यावर एवढा तमाशा करायची काही गरज नाही आहे. तर सगळेजण शांत असतात. त्यावेळेस ऋतुजासुद्धा मध्ये बोलते. ती तर पहिल्यांदाच पॉईंट शोधत असते की सावी आणि सिंधूला कधी बोलता यावं. या अगोदर तिचं तोंड देखील उघडत नव्हतं, पण सिंधू तो सगळा प्रकार बघून रुक्मिणीला काही सुनवते आणि तिथून गपचूप निघून जाते. त्यानंतर इकडे रत्नाकर हा हॉलमध्ये पेटी वाजवत बसलेला असतो आणि सिंधूला पहिल्या सगळ्या गोष्टींची आठवण येते, कारण ती पेटी सिंधूनेच रत्नाकरला गिफ्ट दिलेली होती आणि त्यांनी तिचं कौतुक देखील केलेलं होतं. त्यांना जो काही सिंधूवरती राग होता तो देखील निघून गेलेला होता. त्यामुळे रत्नाकर नेहमी जरासा आता सॉफ्ट झालेला दिसतो, कारण त्यालाही सिंधूच्या ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच आठवतात. तर सिंधू ही खुश होते आणि तो म्हणतो की मला तुझी पहिली स्माईल खरंच आठवत आहे, ग्रीन टी बनवू का. तर तो देखील म्हणतो मी कुठल्याही प्रकारच्या चहाला नाही म्हणत नाही. तेवढ्यात तिथे रुक्मिणी येते आणि रुक्मिणी तिला सांगते की तिने बनवलेली कोणतीही गोष्ट तू घेणं म्हणजे माझा सरासर माझ्या शब्दांचा अपमान आहे आणि तो मी सहन करणार नाही. असं बराच वेळ तिथं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात रत्नाकर म्हणतो तिच्या एका गोष्टीमुळे तिची बाजू न समजून घेता आपण तिला दोषी ठरवू शकत नाही. त्यावरती रुक्मिणी गप्प बसते आणि थोडासा विचार करते. त्यानंतर इकडे सिंधू सावीला उपमा भरवत असते. त्यावरती सिंधू तिला विचारते की कसा झाला आहे. त्यावर सावी म्हणते की आई उपमा थंड झाला आहे, गरम कर ना. त्यावर म्हणते की नाही सावी आपण असं नाही करू शकत, आपली वेळ ही 5 ते 6:30 आहे. त्यावर सावी म्हणते की आई माझी झोप देखील पूर्ण होत नाही म्हणून तू मला 5ला उठवतेस का, पण मला स्कूलमध्ये देखील झोप येते. त्यावरती सिंधू सांगते की मी काहीच करू शकत नाही, पण आपण आपल्या गावात गेल्यावर हे सगळे रिस्ट्रिक्शन संपतील. तोपर्यंत हॉलमध्ये रुक्मिणी येते आणि त्यांना बघतच सगळ्यांना हाक मारते. त्यानंतर तिकडे सगळेजण गोळा होतात आणि सगळ्या सासवांकडून भेट म्हणून पहिली सून असं म्हणून राघवच्या मधुराणीला ती एक गिफ्ट देते. तर त्यानंतर ते सगळे सांगतात की ते उघडून बघ ना तुला कसा वाटतोय. तर मधुराणी ज्यावेळेस उघडते त्यावेळेस ते पूर्ण खाली असतं आणि हार हा चोरीला गेलेला असतो.
तेव्हा लगेच रेश्माचं तोंड उघडतंच, की आपल्या घरात बाहेरचे लोक राहत आहेत ना, त्यामुळे त्यांनीच हार घेतलेला असेल. पण खरी चूक ही सिंधूची नसतेच. पण मला खरंच समजत नाही, की प्रत्येक वेळेस काहीतरी चोरी झाल्यावर, घरात काहीतरी हरवल्यावर सगळा जो काही आरोप आहे तो सिंधूवर कसा काय येतो? सिंधू तर त्यांच्याच घरची सून आहे ना, मग सिंधूला दोषी कसं ठरवलं जातं? आणि त्यावेळेस देखील राघव काहीही बोलत नाही. जसं तो पहिला शांत राहायचा सिंधूच्या बाबतीत, तसाच आताही शांत राहतो. आणि ज्यावेळेस सिंधू काहीतरी करायला जाते त्यावेळेस बडबडतो. आणि रुक्मिणी आता सांगते, की 24 तासाच्या आत मी तुला वेळ देते, तू स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आणि तो हार देखील मिळाला पाहिजे, नाहीतर मी तुझी पोलीस तक्रार करेन. आणि खरंच पुढील भागात दिसत आहे, की पोलीस येतात, परंतु घरचे सगळेजण कसे काय गप्प राहू शकतात आणि एक रुक्मिणी आहे तिच्यासमोर कोणाचं काहीच चालत नाही असं दाखवलं गेलेलं आहे. प्रत्येक वेळेस जर असंच चालत राहिलं तर सिंधूने किती अपमान सहन करायचा याचा प्रश्न आपल्याला देखील पडतो आणि ते बघून आपलीच चिडचिड होते. तर तुम्हाला रुक्मिणीचं हे वागणं पटलं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.